कुठून सुरू होतात? समनैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? 2, 4, 6. हा बरोबर. 2, 4, 6, 8, 10, 12 है ना, 14, 16, 18 या सगळ्या समनैसर्गिक संख्या. आता या समनैसर्गिक संख्यांपैकी कोणत्या तरी दोन संख्या आहेत, त्या कोणत्याही असू शकतात, कारण समनैसर्गिक संख्या पण असंख्य आहेत. पण त्यांनी एक अट दिली की त्या ज्या दोन क्रमाने येणाऱ्या, क्रमाने म्हणजे आता 4 आहे तर 4च्या पुढची जी संख्या आहे ती 6 आहे, म्हणजे 4 किंवा 6 असू शकते, 6 किंवा 8 असू शकते, किंवा कोणती 202, 204 असू शकते. माहित नाही आपल्याला कोणत्या त्या दोन संख्या, पण त्या ज्या क्रमाने येणाऱ्या ज्या संख्या आहेत की नाही, ज्या दोन समनैसर्गिक संख्या क्रमाने येणाऱ्या, त्यांच्यात कितीचा फरक असतो? क्रमाने येणाऱ्या ज्या समनैसर्गिक संख्या आहेत त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो कितीचा असेल? 2चा. 2चा फरक आहे ना. तर आपण समजा एक जी समनैसर्गिक संख्या आहे ती समजा आपण x मानू. पहिली समनैसर्गिक संख्या जी आहे ती आपण काय मानूया? कारण कोणती ती आपल्याला माहित नाही, म्हणजे आपल्याला x मानावं लागेल. पहिली समनैसर्गिक संख्या जी आहे ती आपण x मानू. आता तिची जी क्रमागत आहे, क्रमागत म्हणजे तिच्या पुढची जी समनैसर्गिक संख्या आहे ती कोणती येणार? क्रमागत 2x अधिक 2 येईल. 2x येणार की x अधिक 2 येणार? x अधिक 2. x अधिक 2, कारण पुढची जी आहे ती तिच्यामध्ये 2 मिळवावे लागतील, कारण क्रमाने येणाऱ्या ज्या समनैसर्गिक संख्या असतात त्या 2चा फरक असतो. मग क्रमागत समनैसर्गिक संख्या जी आहे ती आपल्याला x अधिक 2 आहे. ठीक आहे. आता या ज्या दोन मला संख्या मिळालेल्या आहेत, एक x आणि दुसरी x अधिक 2, या क्रमाने येणाऱ्या ज्या समनैसर्गिक संख्या आहेत है ना, त्यांच्या वर्गांची बेरीज मला दिलेली आहे. काय दिले बघा? दोन क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. वर्गाची बेरीज, हा, त्या संख्यांची बेरीज नाही, त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज दिलेली आहे. मग दिलेल्या अटीनुसार आणि ती वर्गाची बेरीज जी दिलेली आहे ती किती दिलेली आहे? 244. 244. मग दिलेल्या अटीनुसार आपल्याला जी अट दिली त्यानुसार x ही पहिली समनैसर्गिक संख्या आहे तिचा वर्ग, आणि दुसरी समनैसर्गिक संख्या तिची क्रमागत जी आहे ती x अधिक 2 आहे तिचा वर्ग. दोन्ही समनैसर्गिक क्रमाने येणाऱ्या, एकामागोमाग एक येणाऱ्या ज्या दोन नैसर्गिक संख्या आहेत, समनैसर्गिक संख्या, त्यांच्या वर्गांची जी बेरीज म्हणून मध्ये अधिक केलं, एक x आहे आणि एक x अधिक 2, आणि त्यांचे वर्ग केले आणि वर्गांची बेरीज जी आहे ती 244 आहे. तर तुम्हाला त्या दोन समनैसर्गिक संख्या कोणत्या आहेत त्या शोधायच्या. तर हे आपल्याला सोडवावं लागेल. ठीक आहे. आधी हा जो कंसाचा वर्ग आहे हा x वर्ग तसाच ठेवायचा. हा x अधिक 2 कंसाचा वर्ग, x अधिक 2 कंसाचा वर्ग, कंसाचा वर्ग असेल तर तो कोणत्या सूत्राने आपण वर्ग करायचा असतो? कंसाचा वर्ग. कंसाचा वर्ग जर असेल तर त्याचा विस्तार कसा करायचा? कंसाच्या वर्गाचा x वजा 2 x अधिक 2 नाही, तो आपण या सूत्राने, तो x, तो आपल्याला असं असेल तर आपण त्याचे अवयव पाडतो ना, असं असतं ना x वर्ग वजा y वर्ग, तर त्याचे अवयव आपण x अधिक y x वजा y. इथे अवयव नाही पाडायचे, इथे विस्तार करायचा. या कंसाचा वर्ग म्हणजे या सूत्रानुसार a अधिक b कंसाचा वर्ग. असंच आहे की नाही? हे x अधिक 2 कंसाचा वर्ग या a अधिक b कंसाचा वर्ग. a अधिक b कंसाचा वर्गाचा काय विस्तार असतो? a अधिक 2 a b अधिक b वर्ग. a नाही, a वर्ग. a वर्ग अधिक 2 ab अधिक b वर्ग. मग ए बी काय आहे? तर ए म्हणजे पहिलं पद आहे, बी म्हणजे दुसरं पद आहे. इथे पहिलं पद काय आहे या कंसामध्ये? एक्स पहिलं पद आहे. इथे आपला जो कंस आहे ना तो x अधिक 2 कंसाचा वर्ग.
मग तिथे पहिलं पद x आहे आणि दुसरं पद 2 आहे. 2 x अधिक 2 आहे ना, कंसाचा वर्ग. x अधिक 2 कंसाचा वर्ग. पहिलं पद x आहे, दुसरं पद 2 आहे. मग सूत्र कसं सांगतं आपल्याला? पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. असं सूत्र आहे त्याचं. सूत्र असं लक्षात ठेवायचं. पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. मग विस्तार काय होईल? x वर्ग अधिक 2 दुणे 4x आणि अधिक 2 चा वर्ग किती येतो? हे याचा गुणाकार 4x आला आणि 2 चा वर्ग 4. मग हा याचा विस्तार आहे x अधिक 2 कंसाचा. कंसाचा वर्ग नेहमी आला ना, कंसात 2 पद आहेत आणि त्याचा वर्ग असेल तर या सूत्राने विस्तार करायचा. पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. सूत्र कळलं? कोणत्याही 2 पदांची बेरीज आणि कंसाचा मॅम. वर्ग असेल तर याचा विस्तार काय आला? x वर्ग अधिक 4x अधिक 4 बरोबर 244. कळलं इथपर्यंत? हो मॅम, कळालं. आता हे x वर्ग अधिक x वर्ग किती होतात? 2x वर्ग. x वर्ग अधिक 4x अधिक 4 हे 244 इकडे आणायचे, कारण आपल्याला जे समीकरण पाहिजे त्याच्यामध्ये काय झाला? 244 मायनस 4 करणार ना मग हा. आपण? हो. हे 244 इकडे येऊन ऋण होणार. आता 2x वर्ग अधिक 4x आणि आता ह्यांची काय होईल? या 2 पदांची वजाबाकी. वजाबाकी. किती येते वजाबाकी? 240. धन की ऋण? अधिक 240 ऋण. मोठ्या संख्येचे चिन्ह. हे आपल्याला समीकरण मिळालं. पण हे समीकरण आपण आणखी सोपं करू शकतो. का माहितीये का? कारण या समीकरणामध्ये जे सहगुणक आहेत म्हणजे 2, 4, 240 हे सगळे काय आहेत? 2 ने भाग जाणारे आहेत, है ना? 2 ने भाग जाणार आहेत की नाही संख्या? 3 पण. हो. मग याला आणखी 2 सोपं समीकरणात याचं रूपांतर करू शकतो. म्हणजे पूर्ण समीकरणाला 2 ने भाग लावा. 2 ने प्रत्येक पदाला भाग लावायचा. याला भाग लावल्यावर काय होईल? 2 ने x वर्ग 2x वर्ग भागिले 2 अधिक 4x भागिले 2 वजा 240 भागिले 2 आणि 0 भागिले 2. 0 भागिले 2 शून्यच येणार. मामा 2 2 जाईल इथे 2 दुणे 4 आणि इथे किती येईल? 240 ला 2 ने भागलं की 120. मॅम 120. किंवा डायरेक्ट तुम्ही भाग लावून तोंडी पण डायरेक्ट लिहू शकता. असं काय भाग जाऊन दाखवायलाच पाहिजे असं नाही, फक्त तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून मी दाखवलं. x वर्ग अधिक इथे किती येईल? 2x. 2x. वजा 120 2x वजा 120 बनेल. हे तुमचं समीकरण. आता मी काल सांगितल्याप्रमाणे याचे अवयव पद्धतीने, याची जी मुळं आहेत ती अवयव पद्धतीने शोधायची. मुळं अवयव पद्धतीने शोधायची. अशा 2 संख्या. आता इथे a तर एकच आहे, a इथे 1 आहे. a आणि c चा गुणाकार किती येणार? a आणि c चा गुणाकार a 1 आहे आणि c 120 आहे. 1 आणि 120 चा गुणाकार किती येतो? 120. आपल्याला आता अशा 2 संख्या शोधायच्या आहेत ज्यांचा गुणाकार 120 आहे आणि वजाबाकी, इथलं चिन्ह बघा, इथे वजा असेल तर वजाबाकी 2 आली पाहिजे. इथे वजाबाकी 2. अशा 2 संख्या ज्यांचा गुणाकार 120 आहे. हा गुणाकार असला पाहिजे त्या दोघांचा. हा,
मॅम त्या संख्यातील 12 आणि 10. 12 आणि 10. 12 आणि 10 चिन्ह 120. कशी देणार? मोठ्या मोठ्याला कोणतं? 12ला अधिक आणि 10ला वजा. मॅम 10 हे अधिक मध्ये येणार आणि मायनस 12 असणार. नाही, 10 अधिक मध्ये नाही, 10 ऋण येणार. कारण बघा 2x अधिक 2x उत्तर आलं पाहिजे ना, या दोघांचं अधिक 2 उत्तर आलं पाहिजे. मग अधिक 2 कधी येईल? मधलं चिन्ह जेव्हा मोठ्याला 12ला त्याचे मोठ्या संख्येला धन. तुम्ही जर उलट चिन्ह दिलं ना, इथे उलट जर केलं, ऋण 12 धन 10 लिहिलं तर किती उत्तर येईल? -2. किती? -2. -2 येईल. आपल्याला -2 नकोय. आपल्याला किती पाहिजे? अधिक -2 दोन. नाही आपलं पद. अधिक 2. अधिक 2 2 आहे. लाख. आपलं मधलं पद जे आहे ते धन 2 आहे. मग धन 2च यायला पाहिजे ते मध्ये. म्हणून 12 अधिक येईल 10 हा, मायनस. याला अधिक आणि याला -10. आणि आता मधल्या पदाची फोड करतो की नाही आपण, आठवते का अवयव हो. पद्धत? हो मधल्या मॅम. पदाची फोड हो टीचर. x वर्ग अधिक 12x, हे जे मधलं पद आहे त्याची फोड या दोन अवयवांमध्ये करायची. अधिक वजा 12x 10x वजा 10x वजा 120. वजा 23 बरोबर 0. बरोबर आहे. हो. हो मॅम. आता याच्यातून 2-2 पदांचा गट करून त्याच्यातून सामायिक आपण काढतो बाहेर. या दोघांमध्ये काय सामायिक दिसतं? पहिल्या दोघांमध्ये एक सामायिक निघन. x, आणि मग कंसात काय राहील? x अधिक 12. x अधिक 12. या दोघांमधून काय सामायिक निघेल? -10. -10. आणि काय राहील? आणि वजा बाहेर काढल्यामुळे पुढचं चिन्ह बदलता. ऋण आपण ऋण 10 बाहेर काढले ना, x + 12. x अधिक 12 बरोबर 0. x + 12. मग पुढे काय येईल? x + 12 बरोबर 0. एका कंसात x अधिक 0. 12, एका कंसात x वजा 10 आधी लिहायचे बरोबर 0. हा जो आहे हा कंस परत आपण सामायिक काढतो आणि दुसऱ्या कंसात x वजा 10. मग x अधिक 12 बरोबर 0 हो. किंवा x वजा 10 1 बरोबर वजा 10 बरोबर 0. इथे अधिक 12 तिकडे गेले की वजा 12 होतील आणि इथे वजा 10 तिकडे गेले की अधिक 10. म्हणजे तुमची दोन मुळं जी आली ती 10 आणि ऋण 12 आहे. पण आपल्याला शाब्दिक उदाहरण आहे आणि शाब्दिक उदाहरणामध्ये आपला जो x आहे तो x आपण काय मानला होता? समनैसर्गिक संख्या x. मग x समनैसर्गिक पाहिजे. आता ऋण 12 जर म्हटलं x, तर ऋण 12 हे समनैसर्गिक आहे का? नाही. ऋण 12 ही पूर्णांक नाही संख्या आहे. मॅम, कारण नैसर्गिक संख्या म्हणजे आपली जी पासून संख्या आहे ना सुरू ती कधीच ऋण नसते. हा, नैसर्गिक संख्या ऋण नसते. त्यामुळे x बरोबर म्हणजे 10 आपलं जे येणार मॅम. उत्तर आहे ते ऋण 12 नाही. म्हणून पहिली जी समनैसर्गिक संख्या आहे ती तुमची 10 येणार, जी x आहे. आणि तिची क्रमागत नैसर्गिक संख्या कोणती येणार मग? 12 वजा 12. वजा 12 नाही, ती पण समच आहे ना, समनैसर्गिकच आहे ना. पुढची 10च्या पुढची क्रमागत म्हणजे 10च्या पुढे येणार. 12. हा, क्रमागत समनैसर्गिक संख्या ऋण 12 नाही. ऋण तर येणारच नाही कारण त्यांना दोन्ही पण नैसर्गिक आहेत. x अधिक 2 आहे ना आपली क्रमागत. मग x आपण 10 घेतली अधिक 2 म्हणजे 12. कळते का? ऋण 12 नाही. ऋण 12 हे उत्तरच आपलं हो. आपण कन्सिडरच नाही करणार ऋण 12 हे उत्तर. कारण आपण जे x मानलेलं आहे ती समनैसर्गिक संख्या आहे आणि नैसर्गिक संख्या ऋण नसते. 10 आणि 12 अशी आपली उत्तर आहे. कळलं? हो. सगळ्यांना कळलंय? हो मॅम. हो. हो मॅम, कळलंय. हो समजलं टीचर, मॅम. कळलं. बर, आता आपण पुढचं गणित बघूया. ठीक आहे. तिसरा, श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या
ही उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहेत. जर संत्रा बागेत एकूण 150 म्यूट करा, ज्यांच्याकडे खूप आवाज आहे. कोणाकडे खूप आवाज येतो? हा, आडव्या रांगेमध्ये जी झाडांची संख्या आहे ती उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडं असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? आता रांग म्हटल्यानंतर आडव्या काही रांगा असणार आणि काही उभ्या रांगा असणार. अशा आडव्या रांगा है ना, सॉरी ह्या उभ्या आहेत. आपण बघा असं उभं राहतो, म्हणजे झाडं पण आपण समजा बागेत लावले तर अशा उभ्या रांगा असतात आणि आडव्या रांगा असतात, बरोबर आहे. आता तुम्ही समजा तुम्हाला शाळेमध्ये जे उभं करतात, समजा उभ्या रांगा तुमच्या 5 आहेत है ना, आणि आडव्या रांगा समजा 7 आहेत. म्हणजे असे तुमच्या आडव्या रांगा 7 आहेत. 5, 6, 7 आडव्या अशा 7 रांगा आहेत आणि उभ्या 5 आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. तर तुम्ही प्रत्येक इथे ठिकाणी तुम्ही उभे आहेत. एक इथे आहे, एक विद्यार्थी इथे उभा आहे, एक इथे आहे, एक इथे आहे, एक इथे आहे ना, इथे 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 काय इथे काय इथे, म्हणजे आडव्या 7 आहेत आणि उभ्या 5 आहेत. तर एकूण किती विद्यार्थी असतील इथे रांगेमध्ये? जर तुमच्या आडव्या 7 रांगा आहेत आणि उभ्या 5 आहेत तर इथे प्रत्येक ठिकाणी एक एक विद्यार्थी जर उभा आहे तर एकूण किती विद्यार्थी असतात? आता प्रत्येक विद्यार्थ्याचं एक स्थान असतं मुलांना. समजा तुमच्या हो मॅम. आडव्या आणि उभ्या रांगेत प्रत्येकाचं एक स्थान आपण निश्चित सांगतो. म्हणजे आता समजा हा विद्यार्थी, तर याचं स्थान काय सांगणार तुम्ही? त्याची आडवी रांग कितवी आहे? आडव्या रांगेत कोणता आहे तो? तिसऱ्या मॅम. पहिली आडवी रांग, हा तिसऱ्या. आणि उभ्या कोणत्या रांगेत आहे? तिसऱ्याच मॅम. तिसऱ्या है ना. ते एकूण जर विद्यार्थी इथे बघायला गेलं तर आडव्या रांगांची संख्या आणि उभ्या रांगांची संख्या यांचा गुणाकार करतो आपण. म्हणजे तुम्ही जर मोजले तर इकडे 7, इकडे 7, 7, 7 5 वेळा 7 मुलं अशी उभी असणार. पहिल्या रांगेत 7 असे 7, 7, 7, 7 आणि 7 5 टोटल 35 मुलं इथे उभी आहेत. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एकूण विद्यार्थ्यांची संख्या जर पाहिजे तर आडव्या जेवढ्या रांगा आहेत गुणिले उभ्या रांगा असं आपण करणार. ठीक आहे. तर इथे गणित पण तसंच आहे. झाडांची संख्या म्हणजे झाडं लावलेली आहेत अशी रांगेमध्ये, तर त्या बागेमध्ये संत्रा बागेमध्ये संत्र्याची झाडं, संत्रांची झाडं लावलेली आहेत. संत्र ऑरेंज. तर त्या ज्या रांगा आहेत त्याच्यामध्ये काही रांगा उभ्या रांगा आहेत, आडव्या रांगा आहेत, बरोबर आहे. तर त्यांनी काय आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, म्हणजे आपल्याला प्रवाह आकृती दिलेली. त्यांनी काय सांगितलंय की समजा उभ्या रांगेमध्ये X झाड आहेत असं आपण मानूया. किती झाड आहेत उभ्या रांगेमध्ये है ना. उभ्या रांगेमध्ये जर X झाड आहेत तर आपल्याला इथे एक अट दिलेली आहे वरती. अट काय आहे माहितीये का, की आडव्या रांगेतील जी झाडांची संख्या आहे ती उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. म्हणजे आडव्या रांगेतील झाडांची संख्या ही उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. म्हणजे जर उभ्या रांगेतील झाडं जर 5 असतील तर आडव्या रांगेतील झाडं किती असतील? किंवा उभ्या रांगेतील झाडं समजा 7 असतील. उभ्या रांगेतील झाडं समजा, मला माहित नाही, आडव्या रांगेमध्ये जी झाडं आहेत नी ती उभ्या रांगेपेक्षा 5 ने जास्त आहेत. उभ्या रांगेमध्ये जेवढी झाडं आहेत त्याच्यापेक्षा 5 ने जास्त आडव्या रांगेमध्ये आहे. आडव्या समजा उभ्या रांगांमध्ये समजा 7 झाडं आहेत तर अशी किती असणार आडव्या रांगेमध्ये? 7 अधिक 5. 7 अधिक 5 म्हणजे तुमच्या ज्या आडव्या रांगा आहेत त्या एकूण 12 असणार आणि उभ्या रांगा आपण 7 जर धरल्या, उभ्या रांगा 7, आता माहित नाही मला किती आहेत, पण जर उभ्या रांगा 7 आहेत तर आडव्या रांगा ज्या आहेत त्या त्याच्यापेक्षा 5 ने जास्त आहेत झाडांची. कळते प्रश्न? हो टीचर. आडव्या रांगा जास्त आहेत,
उभ्या रांगेपेक्षा 5ने जास्त आहेत. मग आपण काय करायचं, उभ्या रांगेमध्ये जर एक्स आपण संख्या धरली की उभ्या रांगेमध्ये झाडांची संख्या एक्स आहे, तर आडव्या रांगेमध्ये झाडांची संख्या किती असेल? X अधिक आडव्या 5. रांगेमध्ये अधिक 5. एक्स अधिक 5. आणि समजा तुम्हाला असं दिलं असतं की आडव्या रांगेमध्ये समजा एक्स झाडं दिली असती आडव्या रांगेत, तर उभ्या रांगेत किती झाडं आली असती? समजा असं त्यांनी दिलं असतं की आडव्या रांगेत एक्स झाडं आहे, तर उभ्या रांगेत किती आपण घेणार? याच्यामध्ये कमी कमी रांगा नाही, ते नाही सांगत आहे. ऐका व्यवस्थित बघा, त्यांनी काय सांगितलंय की आडव्या रांगा काय आहेत? जास्त कोण आहे? उभ्या रांगा जास्त आहेत की आडव्या रांगा जास्त आहेत? कोणत्या जास्त आहेत? आडव्या. आडव्या रांगा जास्त आहेत 5ने, है ना. अशा आडव्या रांगा जास्त आहेत 5ने, त्या पण जास्त आहेत उभ्या रांगांपेक्षा, है ना. आता उभ्या रांगा समजा 2च असेल असं समजा, उभ्या रांगा मी 2, तर आडव्या रांगा 7 असणार असं, है ना. तर आता मला नक्की माहित नाही की आडव्या रांगा किती आहेत आणि उभ्या किती आहेत. तर मी समजा उभ्या रांगांमध्ये असलेल्या झाडांची संख्या एक्स मानते, तर आडव्या रांगेमध्ये असलेल्या झाडांची संख्या जास्ती असणार 5ने, म्हणजे एक्स अधिक 5 असं असणार. बरोबर आहे. उभ्या रांगेतील झाडांची संख्या आपण एक्स मानली, तर आडव्या रांगेमध्ये 5ने जास्त आहेत झाडं, मग आडव्या रांगेतील झाडांची संख्या काय येणार? X अधिक 5. एक्स अधिक 5. बरोबर बरोबर. आता आपल्याला तसं दिलंय, उभ्या रांगेमध्ये एक्स मानलेला आहे, मग आडव्या रांगेमध्ये इथे आडव्या रांगेतील झाडांची संख्या किती येणार? इथे एक्स अधिक 5. एकूण झाडं किती आहेत? एकूण झाडं म्हणजे पूर्ण बागेमध्ये मिळून एकूण संत्रा बागेत एकूण किती झाडं आहेत? त्यांनी दिलंय आपल्याला एकूण किती झाडं? 150. 150. तर आपण बघितलं मगाशी की एकूण झाडं कशी मिळतात आपल्याला? आडव्या रांगांना उभ्या रांगेने काय करायचं, म्हणजे आडव्या रांगांची जी संख्या आहे ती आणि उभ्या रांगांची संख्या यांचा काय करायचा? गुणाकार. मगाशी आपण बघितलं ना 5 आणि 7, तर मग आपण एकूण 35 विद्यार्थी आहेत असं आपण म्हटलं. तर आपल्याला जी अट दिली त्या अटीनुसार एकूण झाडं जर 150 आहेत, याचा अर्थ उभ्या रांगा आणि आडव्या रांगा यांचा गुणाकार 150 आहे, कारण इथे एकूण झाडं 150 आहेत दोन्ही रांगांमध्ये मिळून. बरोबर आहे. बरोबर आहे का? हो मॅम. टीचर. तर मी मगाशी एक तुम्हाला प्रश्न विचारला, समजा तुम्हाला असं दिलं असतं, बघा थोडं डोकं लावा. समजा तुम्हाला असं दिलं असतं त्यांनी की उभ्या रांगेत नाही दिलं, एक्स आपल्याला काय दिलं असतं, समजा आडव्या रांगेतील झाडं जर एक्स दिली असती, तर मग उभ्या रांगेतील झाडे किती असतील? काय मॅम? आपल्याला आता उभ्या रांगेतली झाडं एक्स दिलेली आहेत, बरोबर आहे. हो मॅम. पण समजा तुम्हाला थोडा ट्रिकी क्वेश्चन त्यांना द्यायचंय, थोडा ट्रिकी प्रश्न विचारायचे, आणि त्यांनी तुम्हाला समजा सांगितलंय की समजा आडव्या रांगेमध्ये समजा एकूण एक्स झाडं आहेत आडव्या रांगेमध्ये. प्रश्न हाच आहे, प्रश्न वरती आहे तोच आहे, पण एक्स जो आपण मानला ना तो उभ्या रांगेतील झाडं नाही समजा दिलं त्यांनी, आडव्या रांगेतील झाडं जर एक्स दिलं, तर मग उभ्या रांगेतील झाडं किती असतील? मॅडम तेच आहे ना, म्हणजे उभ्या रांगेतील झाडांची संख्या 5 पेक्षा अधिक आहे, हाच प्रश्न आहे ना? प्रश्न तोच आहे, प्रश्न फरक नाही, फक्त एक्स जो मानला ना आपण तो उभ्या रांगेतील झाडं न मानता आपण आडव्या रांगेतील झाडं एक्स मानली, तर मग उभ्या रांगेतील झाडं किती असतात? X वजा 5. बरोबर. कारण उभ्या रांगेतील झाडं कशी आहेत? आडव्या रांगेतील झाडांपेक्षा
पाचने जास्त अधिक आहेत मॅम. नाही नाही, आडव्या रांगेमध्ये जास्त आहेत. उभ्या रांगेमध्ये कशी आहेत? आडव्या रांगेपेक्षा 5ने कमी. मग आडव्या रांगेमध्ये जर एक्स असतील ना, तर उभ्या रांगेमध्ये किती असायला पाहिजे? कमी X असायला वजा पाहिजे. आडव्या एक रांगेपेक्षा plus कमी पाच. असायला पाहिजे उभ्या हो रांगेमध्ये. मॅम. कळते की नाही? हो टीचर. कारण उभ्या रांगेमध्ये कमी आहेत झाडं. म्हणजे कधी जर तुम्हाला असा प्रश्न आला वेगळा, तर मग लक्षात ठेवायचं. आता उभ्या रांगेतील झाडं एक्स मानलेत आणि आडव्या रांगेत जास्त आहेत त्याच्यापेक्षा, म्हणून जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये x+5 येणार आडव्या रांगेमध्ये, कारण उभ्या रांगेतील झाडं एक्स मानलेली आहेत. कळते का मी काय म्हणाली? की नाही कळत? हो मॅम. हो मॅम. आता हो हे मॅम. समीकरण. आता दिलेल्या अटीनुसार तुम्हाला हे मिळणार. आता याच्यापासून समीकरण तयार करणं सोपं आहे. फक्त एक्सने गुणायचं आहे कंसाला. एक्सने एक्सला गुणलं एक्स वर्ग, एक्सने 5ला गुणलं 5x 5x बरोबर 150. आता हा 150 इकडे आणायचा, वजा प्लसचा 150. मायनस. हे समीकरण हे तुम्ही सोडवायचे आता कशी अवयव पद्धतीने. ठीक आहे. याचे अवयव काय येणार? अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 150 आणि वजा बाकी 5. वजाबाकी 5. 15 आणि 10. 15 आणि 10 चिन्ह 15 आणि 10 चिन्ह 15ला अधिक आणि 10ला वजा. बरोबर. आता मधल्या पदाची फोड तुम्ही करा आणि ह्याचं उत्तर शोधायचं. आणि झाडांची संख्या म्हटलं मोज संख्या आहे, आणि मोज संख्या ही नेहमी धन असते, त्यामुळे जे धन उत्तर येईल ते घ्यायचं. कळलं का? तेवढ्या तुमच्या काय असणार? तेवढ्या तुमच्या उभ्या रांगा असणार, जे एक्सची किंमत येईल. एक्सची किंमत 2 येईल, एक्सची किंमत -15 येईल आणि 1 10 येईल, धन 10. मग याच्यामधली ही नाही घ्यायची, ही घ्यायची, कारण मोज संख्या आहे ना, आणि संख्या आपण 1 2 3 नैसर्गिक मोज संख्या या नेहमी धन असतात. एखादी संख्या मोजायची आहे तर ती धन असते. म्हणजे तुमच्या जे उभ्या रांगेतली जी झाडं आहेत ती 10 आहेत, आणि आडव्या रांगेतली झाडं मग किती असणार? एक्स ही उभ्या रांगेतली झाडं आपण मानली, ती 10 आली, आणि आडव्या रांगेतली झाडं मग किती असणार? 5नी जास्त आडव्या रांगेमध्ये. म्हणजे किती? 10 अधिक 5. 15. कळते की नाही? एक्स ची किंमत 10 हो आहे ना, मॅम कळतंय. आणि एक्स म्हणजे काय मानलेलं आपण? एक्स म्हणजे उभ्या रांगेतील झाडांची संख्या एक्स होती ना, मग ती 10 आली उभ्या रांगेतील झाडांची संख्या. मग आडव्या रांगेतील झाडांची संख्या पाहिजे तर 10 अधिक 5 x+5, x 10 आहे म्हणजे 15. 10 आणि 15 यांचा गुणाकार 150 येणार ना, एकूण झाडं तुमची 150 येणार. कळते की नाही? हो टीचर. हो मॅम. हो मॅम. सगळ्यांना कळलं? सर्वांना कळलं का? हो मॅम. हो मॅम हो. कळलं. हो, कळालं. चौथं गणित बघा. हा, कळालं. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून कोण मोठा आहे? विवेक. विवेक मोठा आहे. हा, विवेक मोठा आहे किशोरपेक्षा 5 वर्षांनी. ठीक आहे. त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज ही 1/6 आहे, तर त्यांची आजची वये काढा. ठीक आहे. आता गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय माहित आहे तुम्हाला? गुणाकार व्यस्त काय असतं? हो मॅम माहितीये. ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो. व्हेरी गुड, बरोबर. ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो अशा दोन संख्यांना एकमेकांच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणायचं. म्हणजे समजा 2 संख्या आहे तर तिची जी गुणाकार व्यस्त संख्या आहे ती 1/2 असते, कारण जर यांचा गुणाकार केला तर गुणाकार किती येतो? 1 येतो. 1 येतो मॅम. समजा 3 आहे, हा समजा 3 आहे तर तर ती 3 ची 1/3. गुणाकार व्यस्त 1/3. 1/3. मग 3 1 3 3 1 3 म्हणजे यांचा गुणाकार 1 येतो. म्हणजे गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय? तर तुमची जी संख्या असेल तिला छेदात घेऊन जायचं, उलट करायचं. म्हणजे 2 असेल, 2 म्हणजे 2/1 असते,
तिला उलटा करायचं म्हणजे 1/2 करायचं की ते गुणाकार व्यस्त होतं. कळलं का? समजा 3/7 आहे तर 3/7 ची गुणाकार व्यस्त काय येणार संख्या? 3/7 ची गुणाकार व्यस्त संख्या 7/3. तर मग त्यांचा गुणाकार जो आहे 7 एके 7 7 एके 7 3 एके 3 3 एके 3 मग 1 येतो गुणाकार. कळलं का? गुणाकार व्यस्त. ठीक आहे. अरे गुणाकार व्यस्त उलटी करायची संख्या. उलटी म्हणजे अशी उलटी नाही तर अंशातले छेदात छेदातला अंशात घेऊन जायचं. त्याला गुणाकार व्यस्त संख्या आपण म्हणतो. कळलं की नाही? गुणाकार व्यस्त. हो हो मॅम कळलं. हो मॅम कळालं आहे. कळलं. आता आपल्याला काय दिलं माहितीये का की 2 जणांची वय आहेत, एक विवेक आणि किशोर. त्यांच्यामधला वयाचा संबंध दिलेला आहे की विवेक मोठा आहे किशोरपेक्षा 5 वर्षांनी आणि त्यांच्या वयांचा गुणाकार व्यस्त घ्यायचा आपण आणि त्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे. तर आधी आपण दोघांची वय काय असणार आहे ती बघू. आता याच्यामध्ये नक्की एक्स वय कोणाचं मानायचं? तर नेहमी कसं करायचं माहितीये का, जो छोटा आहे की नाही, कमी आहे की नाही, तो एक्स मानायचा. छोटा त्याच्यामध्ये कोण छोटा आहे? मगाशी पण किशोर. बघा. मगाशी पण बघा उभ्या रांगेत आणि आडव्या रांगेत. तर उभ्या रांगेमध्ये कमी झाडं होती ना, आडव्या रांगेत जास्त कमी झाड आहेत. बरोबर आहे. म्हणजे जो कमी आहे ना, हो. छोटा आहे ना, कमीवाला, तो एक्स मानायचा नेहमी. त्याने उभ्या रांगेत म्हणजे पुढचा जो असतो की नाही मोठा, तो आपण अधिकने मिळवू शकतो, अधिक करून. नाही कळलं? कळली. इथे कोण छोटा आहे? इथे कोण किशोर. छोटा आहे? किशोर. मग एक्स हे वय कोणाचं एक्स वय मानायचं आपण? एक्स वय हे वय कोणाचं किशोरचे. मानायचं? किशोरचं वय आपण एक्स. किशोरचे वय. आणि मग विवेक जो आहे तो त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. मग विवेकचं वय काय असणार? एक्स प्लस एक्स अधिक 5. एक्स अधिक 5. एक्स एक्स अधिक 5. मग आधी मी हे किशोरचे वय जे आहे हे एक्स वर्ष मी मानते आणि मग विवेकचे जे वय आहे एक्स प्लस 5 वर्ष मानू. एक्स अधिक 5 वर्ष काय येणार आहे ना? बरोबर. आता मला अट काय दिले माहित आहे का? अट काय दिले की यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज. यांच्या वयांची बेरीज नाही, यांच्या वयाचा गुणाकार व्यस्त घ्यायचा आणि त्याची बेरीज. आता एक्सचा गुणाकार व्यस्त काय येणार? याचा गुणाकार व्यस्त जसं 2 आहे, 2चा गुणाकार व्यस्त काय येतो? 2चा गुणाकार व्यस्त 1/2. 1/2. तसं एक्स ची गुणाकार व्यस्त संख्या काय येणार? 1/x. आणि एक्स अधिक 5 ची गुणाकार व्यस्त 1/x अधिक 5. अशा गुणाकार व्यस्तांची जी बेरीज आहे ती किती दिलेली आहे? 1/6 दिलेली. आता हे तर खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आपल्याला याच्यापासून वर्ग समीकरण तयार करायचं आहे ना. तर याचा आपण आधी काय करूया, यांचा आपण तिरकस गुणाकार करून छेद समान करून घेऊ. हे सगळं कसं सोडवायचं ते सांगते. हे काय करा, आधी तिरकस गुणाकार करा. आपण बघा 2 समजा अपूर्णांक आहेत तर 2 अपूर्णांकांची बेरीज करायची. तर एक तर लसावीने काढतो किंवा तिरकस गुणाकार करतो. बघा 3 एके 3 अधिक 2 एके 2 आणि खाली छेदांचा गुणाकार करतो 2 त्रिक 6 असं करतो. बघा करता असं तुम्ही छेद समान करताना एकतर संख्या असतील तर लसावी काढू शकतो, पण इथे लसावी नाही काढू शकत आणि ते चल आहेत आपली एक्स अधिक 5. मग काय करायचं, एक्स अधिक 5 ने इथे 1 ला गुणायचं, या एक्स ने या 1 ला गुणायचं आणि छेदामध्ये छेदांचा गुणाकार करायचा असतो. छेदामध्ये जे छेद आहेत दोन्हीचे त्या दोघांचा पण गुणाकार. कळते का? आता एक्स हो मॅम कळतंय. एक्स अधिक 5 ला 1 ने गुणलं तर किती येणार? एक्स अधिक 5 ला 1 ने गुणलं तर एक्स अधिक 5 आणि एक्स ला 1 ने गुणलं तर एक्स.
एक्स. आणि छेदामध्ये काय करायचं? एक्स गुणिले एक्स अधिक 5 म्हणजे दोन्ही छेदांचा गुणाकार बरोबर 1/6. हे कळलं काय केलं? हो टीचर. आता इथे अंशात काय होणार बघा, एक्स एक्स आहे, एक्स अधिक एक्स आहे, एक्स अधिक एक्स किती होणार? 2x. 2x अधिक 5 छेदामध्ये या दोघांचा गुणाकार करू आपण, एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग अधिक 5x बरोबर. हो. 1/6. आता परत इथे मध्ये बरोबरचे चिन्ह आहे, तर बरोबरचे चिन्ह जर तुमचं मध्ये आणि दोन्ही साईडला अपूर्णांक आहेत तर आपण परत तिरकस गुणाकार करतो. पण आता छेदामध्ये काय नाही लिहित आपण, कारण मध्ये बरोबरचे चिन्ह आहे. म्हणजे असं असेल बघा, असं आपण बघा समीकरण सोडवलेली आहेत अशी. आपण काय करतो, याने याला गुणतो बरोबर या दोघांचा गुणाकार. इथे पण आपण तेच करणार आहोत. 6 ने 2x अधिक 5 ला गुणणार, किंवा आधी आपण तसा गुणाकार करू, म्हणजे x वर्ग अधिक 5x गुणिले 1 हा गुणाकार पहिला गुणिले 1 करू, x वर्ग अधिक 5x येणार. आणि नंतर 6 ने 2x अधिक 5 ला गुणूया. काय केलं कळलं बघा, ह्या 1 ने x वर्ग अधिक 5x ला गुणलं तर x वर्ग अधिक 5xच येणार, कारण इथे 1 आहे तुमचं. हा, आणि 6 ने 2x अधिक 5 ला इथे गुणायचं आहे. कळते का? हो मॅम कळतंय. कसं मस्त आहे मॅम. बाकीच्यांना कळलं? हो. हो मॅम कळलं. बर, आता हे सोडू. आता वर्ग समीकरण मिळेल तुम्हाला. एक्स वर्ग अधिक 5x बरोबर 6 दुणे 12x अधिक 6 पंचा 30 बरोबर. आता सगळी पदं आपण डावीकडे आणतो, उजवीकडे मी 0 ठेवणार आहे. मग ही दोन्ही 12x आणि 30 डावीकडे आणणार आणि उजवीकडे 0, दोन्ही ऋण होणार इकडे आल्यावर. मग आता काय बनेल सांगा, एक्स वर्ग या दोघांची काय होईल, अधिक 5x वजा 12x, हे दोघं एकत्र करू शकतो आपण. काय होईल त्यांचं उत्तर? -7 x. वजा 7x. सगळे आहेत की गेले? कोणाचा आवाज नाही येते? हो मॅम ऐकताय की कळतंय. नाही सगळे? वजा 7 येतंय. वजा 7x आणि वजा 30. आता हे समीकरण हो मिळालं. मॅम. आता या समीकरणाचे अवयव कसे पडणार? अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 30 आहे आणि वजा बाकी 7 आहे. वजा बाकी 7 पाहिजे, कारण इथे वजाचे चिन्ह आहे. 3 आणि वजा 7. बाकी 7 आली पाहिजे. अशा दोन 3 आणि 10. 10 आणि 2 बरं. मॅम 3, 10, 30 बघा हे आणि दोन. 7चा फरक आहे. हा, आणि चिन्ह कसे येणार? 10ला कोणतं चिन्ह? 10ला वजा आणि 3ला 10ला अधिक. वजा 3ला अधिक. हो मॅम 10ला वजा. याचं जर उत्तर विस्तार केला, आपला मधल्या पदाची फोड केलीत आणि जर आन्सर काढलं तर x 10 येईल आणि x वजा 3 येईल, असं येईल दोन उत्तर. पण त्याच्यामध्ये x म्हणजे वय आहे आणि वय कधी ऋण नसतं, वय नेहमी धन असतं. त्यामुळे आपण x जे मानलंय ते वय मानलंय ना. कोणाचं वय मानलंय x आपण? विवेक. विवेकचं मॅम. नाही, किशोरचं वय x किशोर. हा मानलंय. मॅम किशोरचं. किशोर. मग किशोरचं वय 10 येईल आणि मग त्याच्यावरून विवेकचं वय किती येणार? 10 अधिक 5 करायचं मॅम, 15 येतं. 10 अधिक 5. कळलं? आता जर आपल्याला बरोबर आपली उत्तर आहेत की नाही हे जर बघायचंय, एकाचं वय 10 आलं, एकाचं 15. आता आपल्याला जी अट दिली होती ती अट काय होती, की त्यांच्या व्यस्तांकांची म्हणजे गुणाकार व्यस्तांची बेरीज करून बघायची. 1/6 येते का ही बेरीज, बरोबर ना? 1/10 आणि 1/15, कारण 10चा गुणाकार व्यस्त 1/10 येतो, 15चा गुणाकार व्यस्त 1/15 येतो. आता ही जी बेरीज आहे ही 1/6 येते का ती चेक करायची. कशी करायची? तिरकस गुणाकार करा. 15 एके 15, 10 एके 10
आणि छेदामध्ये या दोघांचा गुणाकार 15 × 150. 15 + 10 किती येतं? आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे आपण पडताळून बघतोय. कळतंय का? उत्तर आले आपले. उत्तर हो काय मॅम आली? कळतंय. उत्तर काय आली आपली? 10 आणि एकाचं 15. वय 10 आला आणि त्यांचं 15. पण आपलं बरोबर आहे की नाही हे कसं पडताळून बघणार? तर त्यांच्या व्यस्तांकांची बेरीज करून बघायची. 15 + 10 किती होतात? 25. 25. 25. आता या दोन्ही संख्या कोणाच्या पाड्यात येतात? 25 आणि 150. 25च्या. 25च्या. 25. 25 एके 25 आणि 25 किती? 25 150 कसे येतात 25च्या पाड्यात? 25 सक्क 150. 25 × 25. 150. किती हो मॅम आली? 25 सखं. हा किती आली बेरीज? 1/4. व्यस्तांकांची बेरीज किती आली? म्हणजे आपलं उत्तर 1/6. बरोबर आहे. कळलं का? हो मॅम कळलं. हो मॅम कळलं. समजले मॅम. पुढे 5वं गणित. सुयशला 5वं गणित बघूया. गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. परत अधिक आहे. 2 चाचणी झालेल्या आहेत, पहिली चाचणी आणि दुसरी चाचणी. कोणत्या चाचणीत जास्त गुण मिळाले? दुसऱ्या. दुसऱ्या चाचणी. नीट वाचायचं गणित. हा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले पहिल्या चाचणीपेक्षा. मग इथे एक्स आपण काय मानायचं? पहिल्या चाचणीचे गुण. बरोबर. कारण पहिल्या चाचणीत कमी गुण मिळालेत आणि जे पहिली कमी चाचणी. असतं ना ते आपण एक्स मानू. त्यामुळे पहिल्या चाचणीत मिळालेले गुण एक्स मानू आणि म्हणून दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण किती असणार? x अधिक 10. एक्स अधिक 10. बरोबर. आणि मग एक अट दिली आपल्याला. ठीक आहे, दोन्ही चाचणीतले गुण आपल्याला कळले आणि मग एक अट दिली की दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. आता याच्यावरून एक समीकरण बनवायचं आपण. ठीक आहे, आधी आपण ते आपला गुण आहेत ते लिहून घेऊया. पहिल्या चाचणीत आपण जे गुण मिळाले ते काय मानायचे? x. पहिल्या चाचणीतील गुण x. गुण एक्स. आणि मग दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण किती असणार? x अधिक 10. 10. एक्स अधिक 10. ठीक x आहे, अधिक 10. आता अट आपण नीट वाचायची, पुन्हा पुन्हा वाचायची आणि त्याच्यावरून समीकरण बनवायचे. दिलेल्या अटीनुसार अट काय आहे की दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही म्हणजे बरोबरचं चिन्ह द्यायचं इथे हीचे. पण दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट करायचे. दुसऱ्या चाचणीतील गुण किती आहे? दुसऱ्या चाचणीत गुण किती मिळाले? x अधिक 10. x अधिक 10. आता त्याची 5 5 ने पट गुणाला म्हणजे 5 ने गुणायचं. गुणाला असं 5 गुणिले x अधिक 10. 5 कंसात ही x + 10. ही म्हणजे बरोबरचं चिन्ह. हा ही कशी आहे? दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. पहिल्या चाचणीत किती गुण मिळाले? x. तिच्या वर्गा इतकी. x वर्ग. पहिल्या चाचणीत गुणांच्या वर्गा इतकी. ठीक आहे, आता हे वर्गाचं पद इकडे आहे म्हणून मी समीकरण ना आपण पूर्ण असं ट्विस्ट करू, कारण मग ते सगळं मग आपल्याला हवं त्याचं मिळेल. म्हणजे एक्स वर्ग इकडे घेते आणि 5x अधिक 10 इकडे. पूर्ण आपण समीकरण काय केलं, आपण जागा बदलली, म्हणजे असं फिरवलं फक्त समीकरण. कारण कसं आहे नंतर एक्स वर्ग ऋण होईल इकडे आल्या, त्यापेक्षा एक्स वर्ग ह्या बाजूला घेऊ आणि 5x अधिक 10 जे आहे ते त्या साईडला घेऊ. करू शकता तुम्ही तसं. आधी स्टिल्ट करायचं पूर्ण समीकरण त्याची. मग हे एक्स वर्ग हे समीकरण आपण कंस सोडवला तर 5x अधिक किती येणार? 50 येणार. आता
हे 5x आणि 50 दोन्ही डावीकडे आणायचे आणि हे वजा 5x वजा 50 बरोबर. मग आता हो मॅम. संख्या ज्यांचा गुणाकार 50 आहे आणि वजा बाकी किती आहे? मॅम 10 5 50. चिन्ह 10ला वजा आणि मॅम 5ला वजा अधिक. आणि अधिक. आपला अधिक. आणि याच्यामध्ये तुम्ही जर फोड केली तर x ची किंमत 1 अधिक 10 येणार आणि x ची किंमत ऋण 5 येणार. मग मार्क गुण कधी ऋण नसतात त्यामुळे 10 येणार पहिल्या मॅम. चाचणीत मिळालेले गुण 10 आहेत. पहिल्या चाचणीतले गुण 10. मग दुसऱ्या चाचणीतले गुण किती असणार? 10 आणि अधिक 20 असणार. 20. कळते का? हो मॅम. हो. हो टीचर. ठीक आहे. आता आपली मोठी जी गणित आहे दुसरी आणखी जी स्टार वगैरे राहिलेली आहेत ती आपण नंतर घेऊ. मॅम त्याच्यातला आम्ही एक सोडवायचा प्रयत्न करू. बरं ठीक आहे. चालेल. ठीक आहे. आपले वेळ संपले. बाय. गणित सोडवायची हा. ओके मॅम, थँक्यू. मॅम. गुच्चू भट पूजा आहे. बाय. थँक्यू मॅम, गुड नाईट. गुड नाईट. बाय मॅम. अरे बस झालं.